नमस्कार मंडळी, नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संकष्टीनिमित्त उपवासाची साबुदाणा खिचडी आणि रताळूचे काप. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 तास आधी भिजलेले साबुदाणे, वाटीभर शेंगदाण्याचे कूट, चटणी, आकारात 2 बटाटे कापून घेतलेत, जिरे आणि थोडे शेंगदाण्याचे काप. आता आपण एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घालून त्यात जिरे आणि कापलेले बटाटे टाकून घेऊयात आणि परतून घेऊयात. आता आपले बटाटे शिजून झाले आहेत. यात आता आपण भिजवलेले साबुदाणे टाकून परतून घेऊयात. आता आपण शेंगदाण्याचे कूट घालूयात, परतून घेऊया आणि वरून शेंगदाण्याचे काप घालूयात. परतून झाल्यानंतर यात आपण लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊया. साबुदाणा खिचडी छानपणे परतून झाली आहे. आता आपण 2 मिनिटं लीड बंद करून ठेवूया. झालेत. आता आपण पाहून घेऊयात आपली खिचडी तयार आहे की नाही. वा, छान झाली आहे खिचडी. चला तर मग आता आपण रताळूचे काप करूया. आपण रताळूचे काप करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमची तूप घालून त्यावर 3 रताळू स्वच्छ धुवून घेऊन त्याचे काप छानपणे परतून घेऊयात. अशा प्रकारे आपण संपूर्ण रताळू पॅनमध्ये लावून घेतले. त्यावर आपण बारीक चुरून गूळ टाकूयात. आता आपण सर्व रताळू परतून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लीड बंद करून घेऊया. बघा, आपले रताळू पूर्णपणे शिजून झालेत. आता आपण पुन्हा एकदा एकत्र करून त्याची प्लेटिंग करून घेऊयात. या पद्धतीने साबुदाणा खिचडी आणि रताळूचे काप एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडतील. आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.